नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत. TV9 मराठीच्या सर्व प्रेक्षकांना धुळवडीच्या मनापासून शुभेच्छा. आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. भाजपची राज्यातली दुसरी यादी जाहीर. राम सातपुतेंना सोलापुरातून उमेदवारी, भंडारा गोंदियातून सुनील मेंढेंना उमेदवारी जाहीर, तर गडचिरोलीमधून अशोक नेते यांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट. सोलापूरमधून राम सातपुतेंना उमेदवारी, भाजपनं विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामींचं तिकीट कापलं. सातपुतेंकडून पक्षातील सर्व नेत्यांचे आभार. सोलापुरामध्ये राम सातपुतेंच्या समर्थकांकडून जल्लोष. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशोक नेतेंची प्रतिक्रिया. दुसऱ्यांना नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मोदीजी आणि राज्यातील नेत्यांचे आभार, सुनील मेंढेंची प्रतिक्रिया. चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसकडून उमेदवारी, दिवंगत खासदार बाळू धानोरकरांच्या प्रतिभा धानोरकर या पत्नी. चंद्रपूरमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत होणार. भाजप नेते परिणय फुकेंचा भंडारा गोंदिया मतदारसंघातून लोकसभा लढण्यास नकार. नाना पटोले प्रतिस्पर्धी नसल्यामुळे फुकेंचा निवडणुकीस नकार. परिणय फुकेंनी पक्षाला नकार कळवला. नामदेव किरसान यांचे गडचिरोलीमध्ये जल्लोषात स्वागत. काँग्रेसचे नामदेव किरसान गडचिरोली चिमूर लोकसभा उमेदवार. विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का. आमदार राजू पारवेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश. रामटेकमधून राजू पारवे लोकसभा लढणार. रामटेकच्या गडावर भगवा फडकवणार, विजय महायुतीचा होणार. पक्षप्रवेशानंतर राजू पारवेंचं वक्तव्य, तर काँग्रेसला खऱ्या कार्यकर्त्यांची जाण नाही, पारवेंची काँग्रेसवर टीका. विदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिकांवर अन्याय. आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा ठाकरे गटावर निशाणा. ठाकरे मुंबईमध्ये जागांची सेटलमेंट करतात, आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा गंभीर आरोप. महायुतीमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर 2 बैठका संपन्न. पहिली बैठक नगरमधील सुजय विखे राम शिंदेंचा वाद मिटवण्यासाठी, तर हर्षवर्धन पाटील यांचा दादा गटासोबत असलेल्या वादावर दुसरी बैठक. बारामती लोकसभा मतदारसंघातील वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत खलबतं. देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये 2 तास चर्चा. चर्चेनंतर हर्षवर्धन पाटलांनी बोलणं टाळलं. राम शिंदे विखे पितापुत्र आणि फडणवीस यांच्यामध्ये सागर बंगल्यावर 1 तास बैठक. बैठकीनंतर विखे पितापुत्र कोणतीही प्रतिक्रिया न देता निघाले. मी प्रमुख दावेदार, पण पक्षाच्या निर्णयाचा स्वीकार. सगळ्या प्रश्नांचं आणि अडचणींचं निराकरण झालं. सुजय विखेंना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. बैठकीनंतर राम शिंदेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची वर्षाभर 1.5 तास बैठक. 2 ते 3 दिवसांमध्ये महायुतीचं जागा वाटप जाहीर होणार. सुनील तटकरेंची माहिती. महादेव जानकर महायुतीमध्येच, महायुतीकडून रासपाला लोकसभेची 1 जागा. महादेव जानकर परभणी लोकसभेतून निवडणूक लढण्याची शक्यता. महादेव जानकरांनी महायुतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. महायुतीमध्ये रासपाच्या चिन्हावर लढण्याचं जानकरांनी मान्य केलं. प्रसाद लाड यांची माहिती. एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर गोडसेंचं शक्तीप्रदर्शन. गोडसेंच्या ताफ्यामधील गाड्यांवर भावी खासदार असाही उल्लेख, तर भाजपकडून खासदार हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध. अजित पवार गटाचा साताऱ्यावर दावा. उदयनराजे घड्याळ चिन्हावर लढण्यास तयार असतील. अजित पवार गट उमेदवारी देण्यास तयार. सूत्रांची माहिती. उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष. प्रकाश आंबेडकर सारखे नेते सोबत असायला हवेत, ते सोबत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल. आंबेडकरांनी 7-8 जागांसाठी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. 40 आमदार असलेल्यांना 4 जागा दिल्या जातात. 40 जागा असलेल्यांचं नक्की वजन किती? अमोल कोल्हेंचा अजित पवार गटाला टोला. पुण्यामध्ये अमोल कोल्हेंनी घेतली वसंत मोरेंची भेट. वसंत मोरेंच्या जनता दरबारामध्ये जात कोल्हेंनी भेट घेतली. अमोल कोल्हे आणि वसंत मोरे यांच्यामध्ये चर्चा. मुरलीधर मोहोळांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभेचे उमेदवार. भेटीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात झाली चर्चा. अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात 31 मार्चला रामलीला मैदानावर इंडिया आघाडी मेगा रॅली काढणार. देशभरातील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार. बीडमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंचं परळीमध्ये जंगी स्वागत. पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन घेतले मोठ्यांचे आशीर्वाद. पंकजा मुंडेंना ऐतिहासिक विजय ओवाळणी म्हणून देणार. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. मुंडे बंधू भगिनी काल परळीमध्ये प्रचार रॅलीमध्ये सहभागी. कोल्हापूर आणि हातकणंगलेची उमेदवारी लवकरच जाहीर होईल. मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. लोकसभा निवडणुकीमध्ये 45+ जागा येतील. कोल्हापूरमध्ये 2ही उमेदवार ताकदीने निवडून येतील असा दावा. राज्यामधील प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये 1 अपक्ष उमेदवार देणार. प्रत्येक गावामध्ये बैठक घेऊन आढावा घेतला जाणार. मनोज जरांगींची घोषणा. मराठा आरक्षणावर मार्ग निघावा हाच प्रयत्न. अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. लोकशाहीची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करावं. मनोज जरांगेंना अशोक चव्हाणांचं आवाहन.
रावेर लोकसभेच्या संदर्भात शरद पवार गटाची 27 आणि 28 मार्चला मुंबईमध्ये बैठक. एकनाथ खडसेंची उपस्थिती असेल, मात्र त्यांच्या घरातील उमेदवार नसेल. सूत्रांची माहिती. शरद पवार स्वतः शिक्कामोर्तब करणार. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या 27 मार्चला निकाल लागण्याची शक्यता. राणांच्या बाजूने निकाल लागल्यास भाजपकडून अमरावतीची उमेदवारी मिळणार. सूत्रांची माहिती. अमरावतीमधून बच्चू कडू उमेदवार देणार. नवनीत राणांचा पराभव करणार. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बच्चू कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन. अमरावती लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईला बोलावलं. चर्चेनंतर बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष. माढा लोकसभेसाठी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप इच्छुक. माढा लोकसभेसाठी अभयसिंह जगतापांची शरद पवारांकडे मागणी. शरद पवारांची भेट घेऊन मागणी केली. कांदा निर्यात बंदीचे परिणाम निवडणुकीमध्ये भोगावे लागतील. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी. बारामती लोकसभेसाठी अपक्ष म्हणून 12 एप्रिलला 12 वाजता फॉर्म भरणार. 5ही मतदारसंघामध्ये सभा घेऊन जनजागृती करणार. विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम. विजय शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करा, अन्यथा शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणार नाही. आरपीआय गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांचा इशारा. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांचा महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा. आमच्या सर्वोच्च नेत्याला चपलीनं मारणं, विंचू म्हणण्याची भाषा ऐकायला आम्ही लाचार नाही. शिवतारेंच्या वक्तव्यावर उमेश पाटील भडकले. महायुतीचा धर्म विजय शिवतारेंना पाळावा लागेल. पक्षाच्या विरोधात भूमिका घेता येणार नाही. पक्षाच्या आदेशाविरोधात शिवतारे भूमिका घेतील असं वाटत नाही. शंभूराज देसाईंचं वक्तव्य. विजय शिवतारेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. सरकारनं शिवतारेंना सुरक्षा रक्षकांसोबत एक डॉक्टर द्यावा. अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांची शिवतारेंवर टीका. प्रकाश शेंडगेंचा पक्ष बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणार. दौंडमधील महेश भागवत लढवणार बारामतीची निवडणूक. निवडणूक अर्ज भरण्याची आणि माघार घेण्याची वेळ येईल, त्यावेळेला खरं चित्र स्पष्ट होईल. पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना यश मिळो. ईश्वरचरणी प्रार्थना. नीलम गोरेंचं वक्तव्य. वांद्र्यातील ताज हॉटेलमध्ये बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकींकडून इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूडसह राजकीय जगतामधील अनेक बड्या नेत्यांचा सहभाग. नवी मुंबईच्या कळंबोली पोलीस स्टेशनकडून कोम्बिंग ऑपरेशन. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदमांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. जळगावमधील अमळनेरच्या मंगळूर इथे शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवर विद्यार्थ्यांनी रंगवला अभ्यासक्रम. माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थिनींना मिळाले प्रेरणा. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 4 आगारांसाठी नवीन गाड्यांची प्रतीक्षा. 4 आगार मिळून फक्त 10 नवीन बस उपलब्ध. प्रवाशांकडून जुन्या बसमधून प्रवासाला टाळाटाळ. नंदुरबार जिल्ह्यामधील 4000 शेतकऱ्यांना पीएम कुसुम योजनेचा लाभ मिळणार. शेतकऱ्यांना फायदा होणार. नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं दुष्काळाची परिस्थिती. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती. शासकीय घोषणांच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा. धुळ्यामध्ये शेतकऱ्यांकडून गवारची लागवड. मात्र गवाराला अवघा 45 रुपये किलोचा दर. किमान 70 ते 75 रुपये किलो दर मिळावा. शेतकऱ्यांची मागणी. लातूरच्या आडत बाजारामध्ये तुरीची आवक घटली. तुरीला 10,500 रुपये प्रति क्विंटलचा दर. आवक घटल्यानं दाल मिलवर परिणाम. होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज. विविध दारूभट्ट्यांवर कारवाई. सोलापुरात डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 4 चाकी गाडीसह 5,54,000चा मुद्देमाल जप्त. गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये 3 राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे गुप्त वार्ता सभा. लोकसभा निवडणुकीवर पोलीस विभागावर मोठा तणाव. मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात पहिल्या सामन्यामध्ये पराभव. गुजरात जायंट्सचा 6 धावांनी विजय. राजस्थान रॉयल्सचा लखनौ सुपर जायंट्स संघावर 20 धावांनी विजय. राजस्थान रॉयल्सचा विजयाचा श्री गणेशा. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आज पंजाब किंग्सला भिडणार. पहिल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आरसीबी सज्ज. बसपाच्या पहिल्या यादीमध्ये 16 नावं, 7 मुस्लिम चेहरे. पश्चिम यूपीमध्ये मायावतींचे मुस्लिम कार्ड. रामपूरहून झिशान. सहारनपूरमध्ये माजिद अली यांना तिकीट. माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांचा भाजपमध्ये प्रवेश. विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. भाजपकडून अभिनेत्री कंगना राणावतला लोकसभेची उमेदवारी जाहीर. कंगना राणावतला मंडीमधून उमेदवारी. वायएसआरसीपीचे नेते वरप्रसाद राव वेल्लाकपल्ली यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश. थेनीमध्ये डीएमके उमेदवार थांगा तमिळ सेल्वन यांच्या समर्थनार्थ रोड शो. डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांची रॅलीमध्ये उपस्थिती.
नरेंद्र मोदींना 28 पैशांचा पंतप्रधान म्हणायला हवं, उदयनिधी स्टॅलिन यांची मोदींवर टीका. मुंबईच्या रणजी खेळाडूंचं मानधन थेट दुप्पट होणार, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंकडून याबाबतची घोषणा. ईडी कोठडीतून अरविंद केजरीवालांचं कामकाज सुरू, लोकांना पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करा, तुरुंगातून पाणीपुरवठा विभागाला दिले पहिले आदेश. अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर आपची पहिली महत्वाची बैठक, आपचे आमदार, नेते आणि नगरसेवकांची बैठकीला उपस्थिती. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपची निदर्शनं, दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचं आंदोलन. यंदा 29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार, यावेळेला बर्फ जास्त, कडक बंदोबस्त. प्रथमच अमरनाथ गुहेपर्यंत मोटार रोड जाणार, तर 5G नेटवर्कसह 200 आयसीयू बेड सज्ज. कर्नाटक सरकारची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका, आमच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केंद्राला निधी देण्याची सूचना देण्याची कर्नाटक सरकारची याचिकेमध्ये मागणी.